आपण आपली संस्कृती जपायला पाहिजे. चमच्याने खाणं म्हणजे सिव्हिलाइज. आजकाल आपला सगळ्यांचा झुकाव जो असतो तो पाश्चात्य संस्कृतीकडे जास्त असतो, पण आपली भारतीय संस्कृती सुद्धा खूप चांगली आहे. तर मला हे म्हणायचं आहे की संस्कृती कोणतीही असू दे, जी चांगली गोष्ट आहे ती आपण त्यातनं घ्यायची. आता थंबनेल आणि टायटल वरून तर तुम्हाला समजलंच असेल की आजचा जो टॉपिक आहे तो काय आहे. मग या टॉपिकचा आणि संस्कृतीचा काय नेमका संबंध असेल हा तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो. सो बघा, हाताने जेवण करणे हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. हे तर खरी गोष्ट आहे, सगळे तुम्ही मान्य करता. आणि पाश्चात्य संस्कृतीचा त्यांच्या जेवणाच्या वेळेस चमचाने वापर करणे हा त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे. सो चमच्याने जेवण करूच नका अजिबात असं माझं म्हणणं नाही आहे. पण आपल्या संस्कृतीमध्ये काहीतरी विचार करूनच ही सवय किंवा ही जी गोष्ट आहे ती जोपासल्या गेली आहे, आणि ती म्हणजे हाताने जेवण करायची सवय. म्हणून मी हा व्हिडिओ स्पेशली बनवलेला आहे. आणि स्पेशली जे आपले लहान मुलं आहेत, जे आत्ताची लहान पिढी आहे, त्यांना आपण हाताने जेवण करायला शिकवणे हे खूप महत्वाचे आहे. सो आज मी तुम्हाला त्याच्या सगळ्या म्हणजे हाताने जेवण करायचे जेही फायदे आहेत ते सगळे तुम्हाला सांगणार आहे. आणि मी माझ्या मुलीला अगदी लहानपणापासून हाताने जेवण करायला शिकवलं आहे. त्याचा कोणता फायदा मी अनुभव घेतला आहे ते सुद्धा मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे. म्हणून व्हिडिओ अगदी न चुकता शेवटपर्यंत पूर्ण बघा. नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर मग बघूया की हातांनी मुलांनी जेवण केल्यामुळे त्यांना कोणते कोणते फायदे होतात. तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्या नंबरचा फायदा हा आहे की सपोर्ट सेन्सरी डेव्हलपमेंट. सपोर्ट सेन्सरी डेव्हलपमेंट म्हणजे यामध्ये काय होतं की मुलं जेव्हा आपण आपल्या हाताने जेवण करतात किंवा जेवण करायला शिकत आहे आणि ते आपल्या हाताने घास घेत आहे, तर आपले जे सेन्सेस आहेत सगळ्यांनाच माहिती आहे की नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा हे आपले सेन्सरी ऑर्गन आहे. तर त्याच्याद्वारे ते जेवणाला पूर्ण तो आत्मसात करू शकतो. म्हणजे हात लावलं की त्याला समजेल की टेक्स्चर काय आहे, सोबत सोबत थंड किती आहे, गरम किती आहे, कोणता आकार आहे, आणि या सगळ्या गोष्टीची जी त्याला माहिती मिळेल आणि त्याचा आनंद, त्याचा आस्वाद घेऊन जे आहे तो ते जेवण करेल. दुसरा पॉइंट आहे फाईन मोटार स्किल डेव्हलपमेंट. यामध्ये काय होतं की जे लहान मुले आपल्या हाताने छोटे छोटे घास उचलतात, जेवण एकत्र करण्यासाठी जे ते मेहनत घेतात, त्याच्यामध्ये त्यांचे बोटे आणि त्यांचा हात यांच्यामध्ये चांगलं कोऑर्डिनेशन निर्माण होतं. त्याच्यामुळे त्यांचे जे स्किल जे आहे ती चांगली डेव्हलप होते. आता तुम्ही म्हणाल चमच्याने सुद्धा तर ते घास उचलतात, मग तेव्हा का नाही होत? ओके, सो आपण हे तर तुम्हाला माहितीये की चमचा जेव्हा आपण पकडतो तर ते एकाच पोझिशन मध्ये आपले बोटे आहे. आधी जर तुम्ही भातही घेत असाल तरी असाच घ्याल आणि असाच खाल. असा एकत्र कराल तरी फक्त तुमचं आपल्या बोटाची जी पोझिशन आहे ती सेम आहे. पण मात्र जेव्हा आपण हाताने जेवण करतो तेव्हा आपलं प्लेट जर अशी असेल तर ते हाताच्या बोटांचा पूर्ण असा वापर करावा लागतो. तर त्यांची पूर्ण बोटाची ऍक्टिव्हिटी होते त्याच्यामध्ये, आणि हँड आणि बोटांचं जे कोऑर्डिनेशन आहे ते खूप चांगलं असतं. सोबतच लहान मुले जेव्हा आधी स्टार्टिंगला जेव्हा जेवण करायला सुरुवात करतात तर ऑब्विस आहे की त्यांचं जेवण सांडणं हे ऑब्विस आहे. तर ते सांडवतात, पसारा करतात, घाण करतात. पण जेव्हा हळूहळू ते शिकायला जातात तेव्हा मग त्यांचा हा प्रयत्न असतो की जेवण रे बाबा आपलं खाली सांडायला नको. मग त्यावेळेस त्यांचं ते पूर्ण एक अटेन्शन असतं की बोटांची मुवमेंट, हाताची मुवमेंट आणि त्यांची पोझिशन या सगळ्यामध्ये ते इन्व्हॉल्व्ह होतात, आणि ते इन्व्हॉल्व्ह होऊन जे आहे ते जेवणाचा आस्वाद घेतात. आणि सोबत सोबत त्यांचं जे कोऑर्डिनेशन आहे माइंडचं, त्यांच्या हाताचं, त्यांच्या बोटाचं, हे सगळं कोऑर्डिनेशन जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होत असतं. तर या सगळ्या फाईन मोटार स्किल्स ज्या आहेत ज्या मुलांच्या डेव्हलप होणं गरजेचं आहे, याच्यासाठी महत्वाचे आहे. कारण की नंतर ड्रॉइंग किंवा कोणी आर्टिस्ट होत असेल किंवा लिहिण्यासाठी या सगळ्या ज्या स्किल्स आहेत त्या खूप महत्वाच्या असतात. सो मी अगदी लहानपणापासून माझ्या मुलीला हातानेच भरवलं सुद्धा, आणि तिला स्वतः सुद्धा हातानेच खायला शिकवलं. मे बी त्याच्यामुळे किंवा तिच्या प्रॅक्टिसमुळे असू दे, पण ती 2 वर्ष 2.5 वर्षाच्या आत जी आहे ती पेन चांगल्या प्रकारे पकडायला शिकली. तिसरा फायदा म्हणजे माइंडफुल ईटिंग. आता यामध्ये काय होतं की मुलं जे आहे जेव्हा आपल्या हाताने जेवण करतात ना तेव्हा त्यांना डायरेक्ट टच होतो त्यांचं जेवणाशी. त्यांना कळतं की आज आपण काय खात आहोत, आणि त्याचं जे आहे ते नेक्स्ट लेवल सॅटिस्फॅक्शन त्यांना मिळतं. चौथा फायदा म्हणजे
की मुलांचं जे डायजेशन आहे ते खूप चांगलं होतं. आता म्हणाल की मुलांचं डायजेशनचा आणि हाताने जेवण करायचा काय संबंध आहे? आपण जेव्हा अन्नाला स्पर्श करतो तेव्हा आपल्या बोटांमध्ये जे नर्व्ह एंडिंग्स आहे ते ॲक्टिव्हेट होतात आणि ब्रेनला मेसेज जातो की चला आता तुम्ही आपले डायजेस्टिव्ह ज्युसेस जे आहे ते सिक्रेट करा, की जेणेकरून आपलं डायजेशन जे आहे ते चांगलं झालं पाहिजे. 5वा फायदा म्हणजे की प्रत्येक वेळेस त्यांना जेवणाला स्पर्श करायला मिळतो. त्यांना जेवण एक्सप्लोर करायला मिळतं. सो त्यांना ना प्रत्येक वेळेस मग असं छान नवीन-नवीन वेगवेगळे पदार्थ सुद्धा खायची इच्छा होते. हे तर झाले सगळे सायंटिफिक फायदे हे किंवा सायन्सने आपल्याला सांगितलेले आहे. पण मला असं वाटते की आपले जे पूर्वज होते त्यांना आधीपासनं हे सगळे फायदे माहिती होते. म्हणून आपल्याकडे जी आहे ती हाताने जेवण करायची संस्कृती अगदी आधीपासून चालत आलेली आहे. सो हे फायदे जे झाले सायन्सचे, पण मी माझ्या अनुभवावरून घेतलेले जे फायदे आहेत ते तुम्हाला सांगते किंवा मला वाटते की हाताने जेवण केल्यामुळे हे फायदे जे आहेत ते आपल्या लहान मुलांना मिळतात. तर ते सुद्धा मी आता तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिला पॉइंट असा आहे, की हाताने जेवण करणं मला जास्त स्वच्छतापूर्वक किंवा खूप जास्त हायजिनिक वाटतं ॲज कंपेअर टू चमचा. जे लहान मुले हाताने जेवण करतात ना, तुम्ही त्यांना बघाल की जेवणाचा पूर्ण आनंद, पूर्ण आस्वाद घेऊन ते मजेने जेवण करत असतात. तिसरा फायदा, आता जे मुलं लहानपणापासून ज्यांना हाताने जेवण करायची सवय आहे, त्यांना हाताने तर जेवता येतं सोबत-सोबत त्यांना चमच्याने जेवणं सुद्धा जमतं चांगल्या प्रकारे. म्हणजे स्टार्टिंगला नाही जमणार, जेव्हा ते हाताने जेवण करतात त्यांना प्रॉपरली जे हाताने जेवण करता येतं. पण जर तुम्ही लवकर त्यांना चमचा पण द्याल, तर ते चमच्याने लवकर शिकतात. आता फायदा आणि तो म्हणजे असा आहे, की जे मुलं चमच्याने आधीपासून खायला शिकतात ना, त्यांना हाताने लवकर मग जेवण करता येत नाही किंवा मग त्यांना असं वाटते, की हाताने जेवण करणं म्हणजे अनहायजिनिक आहे, अनसिव्हिलाइज्ड आहे असं वाटतं आणि मग ते हाताने जेवण करणं प्रिफर करत नाही. आणि म्हणूनच मी माझ्या मुलीला लहानपणापासनं हाताने जेवण करायला शिकवलेलं आहे. आता तिला हातानेही जेवण करता येते आणि तिला चमचा पकडूनही जेवण करता येते. पण तिला जर तिचा प्रेफरन्स विचाराल, तर ती हाताने जेवण करणं प्रिफर करते. म्हणून आपण आपल्या मुलांना जी आहे ती हाताने जेवण करायची जी आहे ती सवय लावायला पाहिजे. आपली इतकी सुंदर सायंटिफिक जी संस्कृती आहे, जी परंपरा आहे, ती जपण्याची जबाबदारी जी आहे ती आपली आहे आणि ती आपणच जपायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं की वेस्टर्न कंट्री यावर रिसर्च करेल आणि मग आपल्याला रिसर्च प्रूफ देतील की हाताने जेवण करणारे बाबा किती फायदेशीर आहे, तेव्हा आपण फॉलो करू अशी वाट बघू नका. आपल्या संस्कृतीने सांगितलं आहे आणि आपलं डोकंही थोडंसं वापरलं की आपल्याला कळेल की याचा किती फायदा आहे. सो त्यांची वाट न बघता, त्यांच्या रिसर्चची वाट न बघता आजपासूनच आपल्या मुलांना हाताने जेवण करायला शिकवा. जो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.